मित्रांनो, रेल्वे गट ड चे फॉर्म 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे आणि रात्री रेल्वेने एक अपडेट काढून सांगितलेले आहे, की कोणत्याही पदाला ITIची गरज नाही. फक्त आणि फक्त जर तुम्ही 10वी पास असाल, तरी देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहात. ITIची गरज नाही, असे त्यांनी सांगितलेले आहे. आणि एकूण जागा किती असणार आहे, ते सर्वांना माहीतच असेल. एकूण 32,000 प्लस जागा याच्यामध्ये असणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की मागील वर्षीचा जो कट ऑफ होता, किती कट ऑफ गेलेला होता, कॅटेगरी वाईज आणि झोन वाईज किती एकदम कमी कट ऑफ गेलेला होता. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. कॅटेगरी वाईज विथ झोन वाईज आपण बघणार आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा या परीक्षेचा जो अभ्यासक्रम काय आहे तो महत्त्वाचा आहे. तो आपण आधी बघून घेऊयात. मित्रांनो, हा बघू शकता रेल्वेचा जो अभ्यासक्रम आहे तुमच्यासमोर मी लिहिला आहे. जे सामान्य ज्ञान आहे ते तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत 20 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये या ठिकाणी चालू घडामोडी देखील असतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सामान्य जे विज्ञान आहे, सामान्यमध्ये जे विज्ञान म्हणजे जनरल सायन्स विज्ञानाचे प्रश्न राहतील 25 प्रश्न 25 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर एकदम सोप्या लेव्हलचे बुद्धिमत्ता राहते 30 प्रश्न 30 मार्कासाठी आणि गणित राहते बेसिक लेव्हलचं 25 प्रश्न 25 मार्कासाठी. अशा प्रकारचे तुमचे या ठिकाणी 100 प्रश्न असतात आणि 100 गुणांसाठी ही लेखी परीक्षा असते. हा पॉइंट तुम्ही लक्षात धरायचा आहे. आता मुले बोलतील की याचा अभ्यास कसा करायचा, अभ्यासक्रम कुठे भेटेल? तर अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितले. सर्वात महत्त्वाचे एक तुम्हाला बेस्ट बुक्स मी सांगतो. 4ही विषयांसाठी 4 बुक सांगतो. रेल्वे ग्रुप डी बघू शकता. गणितासाठी हे पुस्तक चक्षु पब्लिकेशन सर्वात बेस्ट आणि चक्षु पब्लिकेशन म्हणजे जसेच्या तसे काही प्रश्न आलेले बघायला भेटतील. याच्यामध्ये 2000 जे 21-22 चे प्रश्न आहेत ते सर्व तुम्हाला बघायला भेटतील गणितासाठी. आणि बघू शकता बुद्धिमत्तेसाठी स्पेशल वेगळं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. एकदम सर्व अभ्यासक्रम त्याच्यामध्ये कव्हर होईल. ग्रुप डी लेव्हल 1चं हे पुस्तक आहे चांगल्या प्रकारचं. सोबतच रेल्वे गटुडे जे जनरल जे सामान्य विज्ञान आहे, सामान्य ज्ञानसाठी स्पेशल, सामान्य ज्ञानसाठी हे स्पेशल पुस्तक आहे. याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल सामान्य ज्ञान आणि हे देखील चक्षु पब्लिकेशनचं हे 4ही पुस्तक आहे. आणि तुम्ही हे वेगवेगळे पुस्तकांचं आहे आणि हे वेगळं एक पुस्तक आहे. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती सर्व चारही विषय याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. ग्रुप डीचं लेव्हल 1चं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. हे पुस्तक कुठेही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही खरेदी करू शकत आहात हे लक्षात घ्यायचं आहे. आणि 5 बघू शकता याचे रेटिंग 5 स्टार आहे. 5 स्टार हे लक्षात घ्यायचं आहे. हे चक्षु पब्लिकेशनचे पुस्तक जसेच्या तसे तुम्हाला प्रश्न आलेले बघायला भेटतील. याचा अभ्यासक्रम इथे सविस्तर तुम्ही बघू शकत आहात. आता रेल्वे ग्रुप डीचा जो मागील वर्षी म्हणजे 2018-19 ची जी जाहिरात होती त्याचे पेपर झाले होते 2021-20 मध्ये. तर आणि कट ऑफ लागलेला होता 2022 मध्ये. थोडी वेळखाऊ प्रोसेस असते रेल्वेची, परंतु निकाल एकदम व्यवस्थित लावले जातात. आता कॅटेगरीनुसार जे रेल्वेचे एकूण किती झोन आहेत? एकूण 17 ते 18 झोन आहेत. किती? 17 ते 18. तुम्ही कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत हे बघून भरायचे. आपण जास्त महाराष्ट्रातले मुले सहसा आपण कुठे फॉर्म भरत असतो? तर मुंबईमध्येच फॉर्म भरत असतो. आता सर्वात जास्त हाय कट ऑफ गेला होता चंदीगडमध्ये. आता मी तुम्हाला अगोदरच हा कट ऑफ कमी लागलेला आहे. 100 मार्कपैकी एकदम कमी कट ऑफ लागलेला होता. परंतु त्यावेळेस जागा किती होते? त्यावेळेस जागा होत्या 64,000 प्लस जागा होत्या. आणि आत्ता जागा किती आहेत? 32,000 प्लस. म्हणजे निम्म्या जागा डायरेक्टली इथे कमी झालेल्या आहेत. म्हणजे कट ऑफ 100% इथे वाढणार आहे. तर किती वाढणार आहे हे देखील सांगणार आहे. आणि मुंबईला किती जागा येतील हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता UR म्हणजेच ओपन, OBC, SC, ST आणि EWS एवढे याच्यामध्ये असणार आहे. आणि OBC साठी नॉन क्रिमिलियर लागणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. जर नॉन क्रिमिलियर नसणार फॉर्म भरण्याच्या वेळेस तर तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरावा लागणार आहे. आता तुम्ही कोणत्याही झोनमध्ये भरू शकतात. आपण सहसा महाराष्ट्रातले विद्यार्थी मुंबई झोनमध्ये भरू शकतो, परंतु तुम्ही कोणत्याही झोनमध्ये भरू शकत आहात. बघू शकता URचा कट ऑफ चंदीगडचा 80 लागला होता, OBCचा 64 लागला होता, SCचा 60 लागला होता, STचा 50 आणि EWSचा 57 लागला होता. आता वेगवेगळ्या राज्यांचं प्रत्येक राज्याचं सांगण्यामध्ये जास्त वेळ जाईल. आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघणार आहोत फक्त जास्त करून मुंबईचा कट ऑफ. हा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकत आहात. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं इथं खाली बघू शकता मुंबईचा कट ऑफ इथं आहे. ठीक आहे. मुंबई कट ऑफ 64.10 64.10 हा कट ऑफ लागलेला होता UR ओपनचा. त्याच्यानंतर OBCचा कट ऑफ लागलेला होता एकदम कमी. बघू शकता 58 कट ऑफ 100 पैकी हे कट ऑफ आहे. 64 ओपनचा, OBCचा 58. त्याच्यानंतर SC कॅटेगरी 51 कट ऑफ लागलेला होता 100 पैकी 51 म्हणजे निम्मा कट ऑफ.
त्याच्यानंतर एस-टी कॅटेगरीचा निम्म्यापेक्षा कमी कट ऑफ लागला होता एस-टी कॅटेगरीचा. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस मुंबई 40 कट ऑफ लागलेला होता. म्हणजे फक्त निम्म्यापेक्षा अगदी कमी. आता काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं दुसऱ्या राज्यांमध्ये याच्यापेक्षा देखील कट ऑफ कमी लागलेले आहे. आता इथे एस-टीचा कट ऑफ किती लागलेला आहे? फक्त 35.55 एवढा कमी कट ऑफ लागलेला आहे. अशा प्रकारचे खाली देखील काही कट ऑफ आहेत कमी. बघू शकता. इथे 52 कट ऑफ आहे सिकंदराबाद. 43 हे कट ऑफ एस-टीचे सर्वात कमी कट ऑफ आहेत आणि ई-डब्ल्यू-एसचे येथे सर्वात कमी कट ऑफ असलेले तुम्हाला बघायला भेटतील. अशा प्रकारे मुंबईचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा सांगून देतो. ओपनचा कट ऑफ 64.10, ओबीसीचा कट ऑफ 58.15, एस-सीचा कट ऑफ 51.89 आणि एस-टीचा कट ऑफ 44.35 आणि ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ 40.40 म्हणजे 40 कट ऑफ लागलेला होता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओबीसीसाठी नॉन क्रिमी लेयर लागते. पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. जर ओबीसी वाल्यांकडे नॉन क्रिमी लेयर या ठिकाणी नॉन क्रिमी लेयर जर नसले, तर त्यांना फॉर्म ओपनमधून भरावा लागतो आणि ओपनचा कट ऑफ थोडा जास्त लागतो. हे लक्षात धरा. आपले फॉर्म 23 जानेवारीला चालू होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.